विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आपण मागच्या तासिकेला BA द्वितीय वर्ष सत्र तिसरे निवडक मराठी गद्य पेपर क्रमांक 5 या अभ्यासपत्रिकेतील गायी घरा आल्या या पाठाला आपण सुरुवात केलेली आहे. या पाठाचे लेखक इंद्रजित भालेराव सर. या पाठाच्या संदर्भामध्ये आणि लेखकाच्या संदर्भामध्ये आपण मागच्या तासिकेला आपण परिचय पाहिलेला आहे. आज आपण प्रत्यक्ष या पाठाला सुरुवात करणार आहोत. या पाठातला पहिला मुद्दा आहे लेखकाची भल्या पाटेची साखर झोप. मुलांनो, पूर्वीच्या काळी ग्रामीण भागामध्ये दिवसाची सुरुवात ही पहाटे पहाटे होत असत किंवा आजही होते. मुलांनो, फक्त शहरामध्ये भल्या पहाटेची वेळ ही काय असते, कशी असते माहीत नसते. आता फक्त शहरामध्ये भल्या पहाटे लोक फिरायला जात आहेत, कारण वेगवेगळे आजार, वेगळे विकार उद्भवत असल्यामुळे भल्या पहाटे आणि पहाटेची वेळ कशी असते आता फक्त माहीत व्हायला लागलेलं आहे. परंतु नव्या पिढीला भल्या पहाटेची वेळ माहीतच नाही. जसं जसं उजडायला लागलं तसं तसं लहान मुलांना साखरेसारखी गोड अशी झोप लागायला लागते. त्याच पद्धतीने तद्वतच लेखकाला सुद्धा पहाटे पहाटे इतकी गाढ साखरेसारखी इतकी गोड झोप लागायची. परंतु ग्रामीण भागामध्ये पहाटे उठल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही आणि दिवसाला सुरुवात जर कधी होत असेल तर भल्या पहाटे होते. तसेच लेखकाने सुद्धा भल्या पहाटे साखर झोपेवर मात करून आपल्या दिवसाची दिनचर्या त्यांनी सुरू केलेली आहे. आणि इतक्या लहान वयामध्ये तुम्ही इतके मोठे असून सुद्धा किती विद्यार्थी भल्या पहाटे उठतात आणि वाचन करतात, अभ्यास करतात किंवा फिरायला व्यायाम करायला जातात. एक सुद्धा विद्यार्थी भेटणार नाही. अशा पद्धतीची दिनचर्या लहानपणी सुरू असलेला लेखक, आत्मसात केलेला लेखक म्हणजे इंद्रजित भालेराव सर आहेत. त्यानंतर ग्रामीण भागातलं जनजीवन कसं असतं, आपल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेले बहुतांश विद्यार्थी ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत. या पाठाचा अभ्यास, या पाठाचं अध्ययन, या पाठावर जर प्रश्न परीक्षेमध्ये जर पडला तर लिहिण्यासाठी काही अवघड जाणार नाही. हा पाठच ग्रामीण ललित लेख आहे. ग्रामीण भागामध्ये लेखकाने जे लहानपणी अनुभवलेलं आहे, पाहिलेलं आहे, त्याचा इतिवृत्तांत, त्याचं स्वकथन, बालपणीच्या आठवणी लेखकाने या पाठामध्ये नोंदवलेले आहेत. जसं लेखकाचं बालपण ग्रामीण भागामध्ये गेलेलं आहे तसं तुमचं सुद्धा बालपण ग्रामीण भागामध्येच गेलेलं आहे. त्यामुळे लेखकाचे जे बालपणीच्या आठवणी आहेत त्या आठवणी आणि तुमच्या आठवणी फार काही वेगळ्या नाहीत असं मला वाटतं. जवळपास तुमच्या बालपणीच्या आठवणी आणि लेखकाच्या बालपणीच्या आठवणीमध्ये बरेच साम्य सुद्धा दिसून येतं. मुलांनो, 2 क्रमांकाचा मुद्दा पेरणीच्या दिवसात. तर पेरणीचे दिवस कसे असतात, त्या काळातलं वातावरण कसं असतं आणि कामे कशी करावी लागतात हे तुम्हाला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. कारण पेरणीच्या दिवसातला काळ, पेरणीच्या दिवसातली वेळ इतकी महत्त्वाची असते की पेरणीच्या कामापेक्षा इतर कामही गौण असतात. म्हणूनच पेरणीचे दिवस फार महत्त्वाचे असतात.
पेरणीच्या दिवसामध्ये पेरणीच्या कामामध्ये प्रत्येक माणसाला, लहान लेकराला, स्त्री पुरुष सर्वच माणसांना मदत करावी लागते. त्याशिवाय पेरणी पूर्ण होत नाही. इतकी माणसं लागतात, इतकं मॅनपॉवर लागतं पेरणीच्या काळामध्ये. तसं लेखक सुद्धा पेरणीच्या दिवसामध्ये आई वडिलांना मदत केलेली आहे. आता तुम्ही किती करता माहीत नाही. पूर्वीच्या काळी एखादं जे बी पेरायचं आहे, जे बियाणं आहे, त्या बियाणाला गाईचं जे गोमूत्र असतं, गाईचं गोमूत्र बियाणाला लावलं जायचं आणि मग पेरणी केली जायची. त्यामागे सुद्धा हा एक वैज्ञानिक कारण होतं, असायचं. आज सुद्धा लोक लावतात. कारण जे आपण बी पेरत आहोत, त्या बियाला गोमूत्र लावल्यानंतर, बोली भाषेमध्ये गवतर म्हणतात, लावून पेरल्यानंतर त्याला मर लागत नाही, उगवण क्षमता चांगली होते. अशा प्रकारचं वैज्ञानिक कारण त्या पाठीमागे होतं. आणि अशाच काळामध्ये लेखक लहानपणी गाई राखायचे, गुरे राखायचे आणि त्या गुरांचं जे गोमूत्र आहे ते जमा करून जे काही धान्य, जे काही बियाणं लेखकाच्या घरी शेतामध्ये पेरलं जायचं, त्याला लावण्याची जबाबदारी लेखक लहानपणी केलेली आहेत. आपल्या सर्वांना वाटणं साहजिक आहे, एवढा मोठा लेखक अशी कामे कशी काय केलेलं आहे. खरंच हे अशा पद्धतीने जीवन ते जगलेले आहेत का? मुलांनो, 100% जगलेले आहेत. कारण आज जो लेखक प्रस्थापित आहे, आज जो लेखक शहरामध्ये राहतो, तो लहानपणी कोणत्या ना कोणत्या एका खेड्यागावामध्ये त्याचा जन्म झालेला आहे. लहानपण, बालपण, आज जो मोठा माणूस आहे, जो मोठा लेखक साहित्यिक आहे, त्याचं लहानपण आणि बालपण कोणत्या तरी एका खेड्यामध्ये, गावामध्ये गेलेलं आहे आणि तिथेच त्याचा जन्म झालेला मुलांना. आज तर तुम्हाला सर्वच सुविधा आहेत, सर्वच गोष्टी आहेत. आता गाई घरा आल्या या पाठाचे लेखक इंद्रजित भालेराव, त्यांचा जन्म खेड्यात झालेला आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत तालुक्यामध्ये रिधोरा नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये छोट्याशा वस्ती असलेल्या गावात त्यांचा जन्म झालेला आहे. आणि गुरे राखत राखत हा लेखक शाळा शिकलेला आहे. मुलांना, तुमच्यापैकी किती विद्यार्थी गुरे राखतात, किती विद्यार्थी म्हशी राखतात, किती विद्यार्थी आईवडिलांना मदत करतात, हा एक चिंतनाचा प्रश्न आहे मुलांनो. या प्रश्नाचं उत्तर नकारार्थीच येऊ शकतं मुलांनो. आजचे विद्यार्थी काहीच शेतामध्ये आईवडिलांना मदत करत नाहीत. गाडी, घोडी, मोबाईल घेऊन अशा पद्धतीने ऐशारामामध्ये जीवन जगण्याचं काम सध्याच्या मुलाचं सुरू आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे 72चा दुष्काळी अनुभव. मुलांनो, तुम्ही दुष्काळ पाहिलेला नाही, दुष्काळ अनुभवलेला नाही. 72च्या दुष्काळाची चर्चा ही आज सुद्धा बऱ्याच गावामध्ये अधूनमधून सुरू असते. 1972 आज 2021 आहे मुलांनो. 1972ची दुष्काळाची दाहकता, दुष्काळाचे अनुभव, दुष्काळाचे चटके, दुष्काळाची परिणामाची चर्चा आज सुद्धा 21व्या शतकामध्ये केली जाते. याचा अर्थ 1972चा दुष्काळ हा कसा होता. 1972च्या दुष्काळावरच मागच्या 5 वर्षामध्ये सेकंड इयरलाच 4थ्या सत्राला कोयता नावाची कादंबरी सरदार जाधवांची होती. सरदार जाधवांच्या कोयता कादंबरीमध्ये सरदार जाधवांनी अतिशय सविस्तरपणे 72च्या दुष्काळाचे अनुभव त्यांनी त्या कादंबरीमध्ये कथन केलेले आहेत. त्यामुळे 72चा दुष्काळी अनुभव लेखकांनी अनुभवलेला आहे. आणि याच काळामध्ये लेखक गाई गुरे राखण्याचं काम केलेलं आहे. दुष्काळ म्हणजे पाण्याचा एक थेंब सुद्धा त्या वर्षी त्या काळामध्ये पडलेला नाही. जमीन पूर्णपणे कोरडी, काळी, शुष्क आणि अशा दुष्काळामध्ये लेखकाच्या घरी
गाईगुरांचा प्रचंड मोठा जित्राप होता. गाईगुरं लेखकाच्या घरी होती आणि ही गाईगुरं चारवण्याचं काम, त्यांना खाऊ पिऊ घालण्याचे काम, जबाबदारी ही लेखकांच्याकडे होती. आणि 72च्या दुष्काळी अनुभव लेखकांनी या पाठामध्ये अतिशय इत्थंभूतपणे नोंदवलेला आहे. हा पाठ वाचल्यानंतर, या पाठाचा अभ्यास केल्यानंतर आपण 1972च्या काळामध्ये जीवन जगण्याचे अनुभव आपण अनुभवू शकतो मुलांनो. त्यानंतरचा मुद्दा आहे लेखकाने दुष्काळात गायीची घेतलेली काळजी. दुष्काळ म्हटल्याचं काय? आपण माणसं कुठेतरी कोणाकडून तरी मागून आणून खातोत, खरेदी आणून खातोत. शेजाऱ्या पाजारी पाहुण्या नात्याकोत्याकडून आपण धान्य आणून खातोत मुलांनो. पण ही मुकी जनावरं कोणाकडून आणून खायची? यांना कोण खाऊ घालणार आहे? याची जसं लेखकाचं माणसावर प्रेम होतं, आईवडिलांवर प्रेम होतं, तसं लेखकाचं गाई गुरावर प्रचंड प्रेम होतं. गाई गुरांचं पोट भरलं पाहिजे, ते खाऊन तृप्त झाले पाहिजेत, याची काळजी फक्त लेखकच घ्यायची. दिवसभर पूर्ण वेळ गाई राखण्याचं काम, गुरं राखण्याचं काम लेखक करत असत. दुष्काळ म्हटल्यानंतर मुलांनो, हा दुष्काळ फक्त मराठवाड्यावरच पडलेला होता. 1972 दुष्काळ, 1972चा दुष्काळ, त्या काळामध्ये कुठेच एक थेंब सुद्धा पाणी, विहिरीला पाणी नाही. त्या काळात बोर नव्हतेच, नदीला पाणी नाही, आडाला पाणी नाही. कुठेतरी कोणत्या तरी विहिरीला आणि आडाला किंचित पाणी होतं मुलांनो. पाणी म्हणजे जीवन. पाण्यावर माणसं, प्राणी, पशुपक्षी, शेती, उद्योगधंदे सगळं काही अवलंबून आहे मुलांनो. पाणी म्हणजे जीवन आहे. पाण्याशिवाय माणूस काहीच करू शकत नाही. आणि अशा काळामध्ये इंद्रजित भालेराव सर यांच्याकडे गाई गुरं राखण्याची जबाबदारी त्यांनी सक्षमपणे, समर्थपणे पेललेली आहे. पहा, माणूस कशाही काळामध्ये, कशा परिस्थितीमध्ये लहानाचा मोठा कसा होतो. गुराखी ते कवी, गुराखी ते प्राध्यापक, अशा प्रकारचा प्रवास इंद्रजित भालेराव सरांनी पार केलेला आहे. आणि या काळामध्ये गायगुरांची काळजी घेणारा लेखक म्हणजे इंद्रजित भालेराव सर आहेत. त्यानंतर आडावर गायी पाणी पाजवण्याची गर्दी. गावामध्ये पूर्वीच्या काळी आड असायची आणि त्या आडातलं पाणी असं सेंदून पोहऱ्याच्या माध्यमातून, गिरक्याच्या बाहेर काढलं जायचं. तर दुष्काळ म्हणल्यानंतर पाण्यासाठी सर्वच लोकांची वानवा व्हायची, भटकंती व्हायची, पाणी मिळत नसे. मी आता सांगितल्याप्रमाणे माणसं पाणी, अन्न कुठून तरी इकडून तिकडून, शेजाऱ्या पाऊल इकडून तिकडून मागून तरी हाक मारून घेतात. पण जनावरांचं काय? अशा प्रकारे हा कवी, अतिशय संवेदनशील अशा प्रकारचा हा कवी आहे. आणि आडावर गायी पाणी पाजण्यासाठी इतकी गर्दी व्हायची. लेकाच्या गायीही आड्यावर यायच्या आणि गावातल्या इतर सुद्धा गायी आडावर यायच्या. या सर्व गायींना पाणी पाजवण्याचं काम लेखकांनी केलेलं आहे. तर तुम्ही किती गायी गुरांना, किती बैलांना, किती म्हशींना, किती शेळ्या मेंढ्यांना पाणी पाजवता, त्यांना खाऊ पी घालता, त्यांना चारवता, हा मोठा प्रश्न आहे मुलांनो. पहा, एवढा मोठा लेखक लहानपणी अशा पद्धतीची कामं, अशा पद्धतीची जबाबदारी पार पाडलेली आहे. आणि आपण कोणकोणत्या जबाबदाऱ्या पार पाडत आहोत याचं फक्त तुम्ही चिंतन करावं असं मला वाटतं. यानंतर लेखकास गुरे राखून लागलेली भूक. तर दुष्काळ असल्यामुळे कुठेच चारा नाही, कुठेच पाचोळा नाही, कुठे हिरवं सुद्धा नाही. लेखक सकाळी
गुरे सोडायचे आणि दिवसभर पूर्ण रानामध्ये भटकंती करायची. गायीच्या मागे, गाईगुरांच्या मागे, शेळ्या मेंढ्यांच्या मागे फिरणं फार अवघड असतं. सारखं भिंगरी बांधून फिरावं लागतं. अशा पद्धतीने लेखक याच पाठामध्ये वेगळ्या पद्धतीने ती मांडणी करण्याचं काम केलेलं आहे. आणि गुरे राखून इतकी प्रचंड भूक लागायची लेखाला की अस्वस्थता निर्माण सुद्धा व्हायची. आणि दिवसभर उन्हाळ्याची दिवसभर गुरे राखून 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 लेकाला ऊन लागायचं आणि लेकास लागली उन्हाळी. पाणी नसल्यामुळे, ऊन असल्यामुळे लेखाला उन्हाळी लागायची आणि अशाच पद्धतीने लेखक जीवन जगण्याचं काम केलेलं आहे. दुष्काळात परराज्यातल्या लोकांचा राग. आता पहा, आपल्याकडे आज सुद्धा दुसऱ्या राज्यातली लोक शेळ्या घेऊन, गायी घेऊन, उंट घेऊन, मेंढ्या घेऊन येतात आणि तेव्हा लेखाला राग यायचं की आमच्या राज्यामध्ये प्रचंड दुष्काळ आहे, आमच्याच गाईगुरांना खायला मिळत नाही आणि दुसऱ्या राज्यातली माणसं गुरे घेऊन, विशेषतः धनगर लोक गुरे काय येतात, आमच्यावर अन्याय अत्याचार करतात. अशा प्रकारचा राग, प्रचंड राग लेखकांना त्या काळामध्ये यायचा. आणि लेखकांचं गाव ज्या परिसरामध्ये आहे ते रिधोरा नावाचं गाव. सभोवताली बाराशूची यात्रा आहे, औंढा यात्रा आहे. लेखाला सुद्धा वाटायचं आपणही जत्रेला जावं, परंतु गाईगुरे असल्यामुळे लेखाला जाता येत नव्हते. अशा पद्धतीचा प्रवास, गाईगुरे राखण्याचा अनुभवाचा प्रवास आपण या ठिकाणी मांडलेला आहे. उद्याच्या तासाला आपण आणखी कोणकोणते अनुभव लेखाने मांडले त्याचा विचार आपण करणार आहोत.